देश ही संज्ञा भूमी व देह या दोघांच्याही संबंधाने लावितात भूमिदेश व देहदेश. भूमिदेश 3 प्रकारचे आहेत: जांगल, अनुप व साधारण. जांगल देशामध्ये पाणी व झाडे कमी असतात व तेथे वाताधिक्य असते. अनुप देशात पाणी व वनस्पती अधिक असून कफ प्रबल असतो. साधारण देशामध्ये पाणी व वनस्पती मध्यम प्रमाणाने असून तिन्ही दोष व धातू समान असतात. काल 2 प्रकारचे सामान्य ज्ञान. आता देशाच्या बाबतीत इथे वर्णन आलेलं आहे. देश कुठल्या प्रकारचे आहेत. पहिले तर आपण जे देश मानतो ते 2 प्रकारचं, मनोदेश आणि शरीर देशाचा एक प्रकार आहे. दुसरा आपण काल काय विचार केला होता? स्थानभेदाने शरीर आणि जिथे राहतो तो देश. हां, देश. ठीक आहे. शरीर आणि जिथे राहतो तो देश असा आपण विचार करू शकतो. शरीर एक देश आहे. तर ज्या ठिकाणी आपण राहत आहे, आता आपण कुठल्या देशात राहत आहे? साधारण देशात राहतो. जांगल देश कुठला असेल? भारताच्या राजस्थान वगैरे. आणि अनुप देश सदर्न इंडिया, सदर्न पार्ट ऑफ इंडिया, केरळ. हां, केरळ कोस्टल एरिया समजा. कोस्टल एरिया पण असू शकतो किंवा जिथे पाण्याची अरेंजमेंट जास्त आहे ते पण असू शकतं. आता हे कसं पाहायचं आहे त्याचा आणखी ऑप्शन तुम्हाला सांगायचं. आता फक्त महाराष्ट्रापुरतं महाराष्ट्रापुरतं हे तिन्ही देश कसे पाहते? कोस्टल रिजन मध्ये अनुप देश, त्यानंतर कोकण अनुप देश, मराठवाडा तिथे जांगल म्हणता येईल, जांगल आणि विदर्भ साधारण. ठीक आहे. आता आपण विदर्भामध्ये पुन्हा येऊ. विदर्भामध्ये आपल्याला कुठला एरिया कसा दिसेल? चंद्रपूर तिकडे जास्त आपल्याकडे साधारण जाईल. आपले तर पाणी आहे त्या मानाने. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण समजा इकडे दारव्यापासून पुढे गेलो तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी आहे. अकोला साईडला पाणी कमी आहे. ठीक आहे. तर तिथं ते पुन्हा साधारण जांगलमध्ये येईल. आणि तुम्ही जर इकडे वर्धा वगैरे साईडला गेले तर पाण्याचं प्रमाण जास्त आहे, तर ते अनुपमध्ये जाईल. बरं, आता आपण फक्त यवतमाळपुरतं लिमिटेड विचार केला तर यवतमाळमध्ये पाणी कमी आहे, तर तिथे साधारण तुमचं त्याच्यामध्ये जाईल, जांगल देशामध्ये जाईल. पुसदमध्ये पाणी त्या मानाने चांगलं आहे, तर पुसद आहे ना. चालेल. तर देशाच्या बाबतीत आपण विचार करतो तर ही लक्षण स्वरूपात आहे. म्हणजे त्या त्या एरियामध्ये काय लक्षणं दिसत आहे, अरेंजमेंट दिसत आहे पाण्याची, जलतत्व किती आहे त्याच्यानुसार ठरवलेलं आहे की ते देश कसा आहे. अनुप देशामध्ये जलतत्व पृथ्वी तत्व जास्त स्ट्रॉंग असेल, एकमेकात मिसळलेलं. जलतत्वाचं प्रमाण तिथे जास्त आहे सरळ सरळ. साधारण देशामध्ये ते मध्यम आहे आणि जांगल देशामध्ये ते अतिशय कमी वृक्षत आहे. तर म्हणजे जलाच्या जलतत्वानुसार जे आहे देशाची अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे सर. मग जिथे बर्फ पडतो हां, ते अनुपमध्येच येतं. कारण ते तिथं काय आहे की आपल्याला 2 प्रकारचं पाण्याचं स्वरूप दिसतं. एक ते जलतत्व प्रधान दिसेल, त्याचं प्राकृत स्वरूप आहे, त्याच्यात द्रवता आहे, एक घनता आहे. तर मग ते घन आणि वृक्ष अनुपदेश असं आपण म्हणू शकतो. कारण की थंड हवा पण आहे तर त्याला वृक्षता आहे. अतिवृक्ष झाले तर तेव्हा ते थंडपणा तेवढा येते. जेव्हा शीत गुण वृक्षतेकडे जाते तेव्हा त्याला जे आहे आपण हे म्हणू, म्हणजे अनुपदेश पण इथे बर्फ पडत आहे तो भाग. अनुपदेश पण जलतत्व प्रधान आहे आणि द्रवता प्रधान आहे. तर तिथे ते तुम्हाला पाण्याचं स्वरूप जास्त दिसते. जसं गडचिरोली आहे, ॲमेझॉन आहे, ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे,
वेगवेगळ्या प्रकारचे जिथं पाण्याचे स्रोत धरणं आहेत त्या पण ठिकाणी अनुप्रदेश म्हणून. मग इथं आपण कान्ह्याला गेलो तर ते कान्ह्याच्या आजूबाजूला हुडी वगैरे सगळा एरिया जो आहे तो अनुप्रदेशामध्ये येतो. ठीक आहे. पुसदमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्ष्मीनगर आहे किंवा तुमचं इथं पाणी चांगलं आहे किंवा लक्ष्मीनगरकडे जाताना काही शेत आहे तिथं ओलावा जाणवतो, तर तो तेवढा एरिया अनुप प्रांत म्हणू शकतो आपण. जिथे जिथे पाणी जवळपास आहे, जसं आता की पूस धरण आहे, पूस धरणाच्या आजूबाजूची सगळी जमीन होती त्याची आहे, तर त्या अनुप्रदेशामध्ये तुम्ही राहता. तर मग आता तेव्हा आपण पुरुष म्हणतो की आपण व्यक्तिगत लाईफस्टाईलवर जास्त भर देतो. मग सावंगीचा पेशंट आला किंवा जिथे पाणी जास्त आहे त्या ठिकाणावर आला, कान्ह्याचा हुडीचा पेशंट आला, तर त्याच्यामध्ये आपल्याला अरेंजमेंट करताना औषधाची अरेंजमेंट बदलावं लागेल किंवा त्याच्या दिनचर्येमध्ये अनुपदेशाची दिनचर्या आपण फॉलो करण्यापेक्षा त्याला साधारण देशाची दिनचर्या सांगू शकतो. जर त्याला आजार अनुपदेशाशी संबंधित असेल, मग तिथं कुष्ठ, त्वचा रोग याचे प्रमाण जास्त असू शकतं. अनुपदेशातले आजार वेगळे आहेत. अनुपदेशामध्ये सगळे अनुपाशी संबंधित आजार जर पाहिले तर ते वेगळे आहेत. मग त्या ठिकाणी असलेले आजार, मग त्याच्या दिनचर्येत बदल करायचा का, त्यातला लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायचा, किंवा अनुपदेशामध्ये अनुप प्रदेशाशी संबंधित आजार होत आहेत का, हे ऑब्झर्वेशन खाली आहे. नुसतं त्याचा संबंध एवढा नाही आहे की ते देश कशासाठी आहे व डिव्हायडेशन नाही आहे. ते स्वरूप काय आहे, तिथं असणारे आजार पण तसे राहतील ना, आणि मग त्यांना दिला ते चिकित्सा पण तशीच राहील. साधारण देशातले आयुष्यमान जास्त चांगलं आहे, जास्त लोक जगतात, जंगल देशापेक्षाही चांगलं जगतात. जंगल देशामध्ये सगळ्यात जास्त जगतात, त्याच्यानंतर तुमच्या साधारण देशातले त्याच्यात सगळ्यात कमी जे आहे अनुप देशातले लोक जगतात. पण लाईफस्टाईल अनुप देशातली करतोय का आपण, खातपीत अनुप देशातलं आहे का, मग देश मिश्रण होत आहे का, हे पण पाहायला पाहिजे. जसं आता आपण काही पदार्थ खातो आहे ते अनुप देशातले आहेत, मग आपण ते साधारण देशात खात आहे तर ते गरजेचं आहे का. जसं ॲपल आपण म्हटलं, तर ॲपल हे अनुप देशातलं पदार्थ आहे, खाद्यपदार्थ किंवा फळ आहे. मग ते फळ आपण अनुप देशातून आणायचं आणि साधारण देशात, जंगल देशात खायचं, तर ते योग्य आहे का, नाही आहे. ते देशभेद आणि गुणविरोधी आहे. देशभेद आणि गुणविरोधी आहे. तर विरुद्ध देशात खाल्ला गेलेला आहे म्हणून त्याचे गुण जे आहे विरुद्ध दिसते, शरीरावर त्याचा परिणाम 100% दिसणार म्हणजे दिसणार. तर जेवढे आज काही डायबेटिक 2चे पेशंट आहे ते ॲपल खाल्ल्यामुळे होतं. हे खूप मोठं वाक्य आहे की ॲपल इंडस्ट्रीला आपण एकदम क्रॅश करण्याच्या याच्यातच पडलो. ॲपल जे आहे ऑस्ट्रेलियातून येत आहे, अमेरिकन ॲपल येत आहे, भारतातला आहे, हिमालयामध्ये ॲपल आहे, हिमाचलमध्ये आहे, आणि तो पूर्ण भारतभर डिस्ट्रीब्यूट होत आहे. खूप मोठं मार्केट आहे. ते ॲक्च्युली मार्केट वाढवण्यासाठी तयार केलेलं स्लोगन आहे की बाबा ॲपल खा आणि डॉक्टरला दूर ठेवा. खूप उलट आहे, ॲपल खा आणि डॉक्टरजवळ बोलवा असं. जितकी जे लोक ॲपल खात आहेत त्यांना होणारे आजार जर पाहिले तर तुम्हाला दिसेल की सगळे डायबिटीज पेशंट वाढण्यासाठी ते गोष्टी कारणीभूत आहे जे देश सोडून आपल्याकडे आलेले आहेत फळपदार्थ, आणि आपण ते इथं वापरत आहे, किंवा इथला एखादा पदार्थ तिथं नेत असेल तर तिथं ते काहीतरी वेगळ्या आजाराचं स्वरूप जास्त चांगलं. जेव्हापासून वर्ल्ड एकत्र होण्याचा प्रयत्न केला ना वर्ल्डमध्ये, किंवा कोणती अर्थव्यवस्था, खुली अर्थव्यवस्था स्वीकारली जागतिक लेवलवर, किंवा कोणी कुठे व्यापार करू शकते आणि कुठलाही माल कुठे विकू शकतो, तेव्हापासून जे आहे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. त्याच्या अगोदरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी जे जे वस्तू मिळायच्या तेच विकल्या जायच्या. 12ही महिने तुम्हाला कोणत्याही गोष्टी मिळत नव्हत्या. आता तुम्हाला 12ही महिने भेंडी मिळते, टमाटर मिळते. ते कशामुळे झालं की त्या त्या देशातले पदार्थ इकडे तिकडे मायग्रेट झाले आणि मग ते विक्रीसाठी सोपे झाले, पण आजारही त्याच्यात प्रमाण वाढत गेले. तर असा परिणाम देश, साधारण देश आणि याचा शरीरावर, मनावरही होते. मनावरचा परिणाम तुम्ही पाहू शकता की संस्कृती जी आहे त्या त्या देशातल्या त्या त्यानुसार संस्कृती आहे. तर साधारण देशात राहणारे लोक जे आहे ते साधारणतः जंगल देशातमध्ये उष्णता जास्त असेल तर तिथं कपड्याची अरेंजमेंट कशी आहे, किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये जे अनुकूल एरियामध्ये येते पण दमट वातावरण तिथं आहे आणि त्यामुळे तिथं खुली संस्कृती आहे वागण्याची, तर तीच संस्कृती घेऊन भारतात आपण नाही राहू शकत. तर ते मनावरही त्याचा परिणाम होत आहे. इथं एवढ्या प्रमाणात जे आहे की खूप मोठ्या प्रमाणात
एसटी अनुलोम ते लय वापरतो. अनुलोम एसटी असत नाही तर अनुलोमच वापरतो. 250-300 ml करा. 300-350 ml चालतं. 300 ml द्या पहिले. एकच तेल टाका. प्रत्येक गोष्टीवर परिणाम पडतो. आता तो कसा ट्रीट करायचा, तर त्याला असं म्हणू शकतो आपण की कोणाला का ते असं होत आहे की जसं आता जांगल देश आहे, तर जांगल देश काय आहे, तर ग्रीष्म ऋतू. जांगल देश म्हणजे ऋतूच्या अनुषंगाने विचार केला तर ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म ऋतूमध्ये जसं वातावरण आहे तसं जांगल देशामध्ये आहे की नाही, बरोबर. आणि अनुप देश म्हणजे तुमचा हिवाळा किंवा तुम्ही शिशिर वसंत, शिशिर आणि हेमंत. तर हेमंत आणि शिशिर हे 2 ऋतू जर पाहिले तर ते कशासारखे आहेत, तुमच्या अनुपसारखे आहेत. आणि त्याच्यातही तुम्हाला वर्षा आणि शरद जे आहे हे तुम्हाला साधारण सारखं वाटते, किंवा शरद थोडाफार तो सिक्वेन्स कमी जास्त होईल, ठीक आहे, थोडाफार कमी जास्त होत जाईल. तर तो तुम्हाला तशा तशा देशाचा अनुरूपता तसं दिसेल. म्हणून देश बदल केला की आजार कमी होतो. जर अनुप देशातला व्यक्ती साधारण देशात गेला तर त्याचा दम्यासारखा आजार कमी होतो. तुम्ही बरेचदा पेशंट जेव्हा चेक करता तेव्हा पेशंट सांगते की मुंबईला नाही का मला दम्याचा त्रास खूप होतो आणि पुसदला आल्यानंतर मला होत नाही. घरात एक कोणीतरी असं म्हणते की आम्लपित्ताचा त्रास मला नाही का माझ्या माहेरी जे आहे ना आम्लपित्ताचा त्रास होतो, पण सासरी आले की आम्लपित्ताचा त्रास होत नाही. तर ते देश बदलामुळे झालेल्या आजाराची चिकित्सा किंवा देश बदलामुळे आजार होणं अशी एक कंडिशन तयार होते. तर ते सेम मनावर परिणाम पडते, शरीरावर परिणाम पडते, लाईफस्टाईलवर परिणाम पडते. इव्हन तो की तुमच्या सेक्स लाईफ जे राहते त्याची पण अरेंजमेंट प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तुम्ही जर अनुप देशातल्या लोकांचं पाहिलं तर त्याच्यामध्ये जसं आता आपल्याला पूर्ण ऋतुचर्या तुम्ही पाहाल तर किती दिवसानंतर संबंध ठेवायला पाहिजे, तर त्याचा टाइम दिलेला आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये 15 दिवसामध्ये किंवा महिन्यानंतर सांगितलेलं आहे, किंवा वर्षा ऋतूमध्ये करूच नाही असं सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर हिवाळ्यात तुम्हाला 3 दिवसाला 4 दिवसाला यथेच्छ करा असं सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या अरेंजमेंट जे आहेत त्या त्या देशाच्या वातावरणाला सूट होते अशा आहेत. पण तेच जर दुसऱ्या देशात आलं तर त्या देशाच्या व्यक्तीला त्याच्यापासून ग्रीष्म ऋतूतले होणारे त्रास सहन करणाऱ्या जांगल देशातल्या व्यक्तीला किंवा साधारण देशातल्या व्यक्तीला अनुप देशातल्या पद्धतीने वैवाहिक संबंध नाही ठेवता येणार. ते तिथं ॲक्सेप्टेबल आहे, कारण की त्यांच्या वातावरणामध्ये असलेली जी शैत्य आहे, थंडावा आहे, तो त्यांच्या धातूमध्ये पण तेवढाच आहे. आणि त्याच्यातलं पृथ्वी तत्व जे आहे तेवढी घनता त्याच्यात जास्त आहे. तर ती घनता तेवढ्या प्रमाणात ते स्टेबल ठेवू शकतील शरीरामध्ये, ती रिकलेक्ट करू शकतील. गेलेली जी ताकद आहे ती रिकलेक्ट करणं महत्त्वाचं आहे. पण जांगल देशात ती थोडी मिळणार, तिथं तर पाणी पण मिळत नाही, गेलेली ताकद कशी मिळेल. म्हणून साधारणतः तुम्ही पाहिलं की जांगल देशामध्ये दही, उष्ण पदार्थ जास्त खाल्लेले आहेत. तुम्ही जर राजस्थानमध्ये गेले किंवा ज्या ठिकाणी खूप गरमी आहे त्या ठिकाणी ते साधारणतः ताक, दूध यांचे पदार्थ जास्त वापरतात, लोणी, तूप वापरतात. ते त्याच्यामध्ये अरेंजमेंट तशी केलेली आहे की बाबा निसर्गामध्ये अनुकूल, द्रव्यानुकूल किंवा मग गुणानुकूल असा विचार करून द्रव्याच्या माध्यमातून तरी ते मिळवून घेतील, नाहीतर गुणाच्या माध्यमातून तरी मिळवून घेतील. शरीराची जी इन्सफिशियंट कंडिशन आहे किंवा जे शरीरामध्ये कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी तिचा विचार करते. आता राजस्थानमध्ये पाहिलं मी की सांगळी नावाची एक वनस्पती आहे, ठीक आहे. ते असे आपण त्याला शमी म्हणतो ना, शमी, एक त्याचं सांगळी म्हणतात. शमीचं झाड माहीत आहे ना, आपण गणपतीच्या पूजनाला बोलवतो शमी वृक्ष. किंवा रामाने जिथं शस्त्र ठेवले होते त्या शस्त्रपूजनाचं आपण दसऱ्याला करतो ना पूजन, तर दसऱ्याला ॲक्च्युली शमीचे पत्र द्यायला सांगितलेले आहे. पण आपण कशाचे देतो, त्या याचे आपल्या आपट्याचे. तर राम जेव्हा ते याला गेले होते
कशाला वनवासाला गेले होते, तर त्यांनी ते त्यांचे जे शस्त्र होते ते ज्या झाडाला लटकून ठेवले होते ते झाड म्हणजे शमीचं झाड, ठीक आहे. आणि त्या झाडाची अशी हे आहे की त्याच्यामध्ये खूप एनर्जी आहे, दैविक एनर्जी पण आहे, आणि असं काय म्हणतात त्याला औषधी वनस्पती म्हणून पण ते खूप कामी येतं. तर ते एक दैविक वनस्पती म्हणून तिथं ते ठेवलं गेलं. आणि राजस्थानमध्ये आजही तर त्या वनस्पतीचं पूजन जसं आपल्या इकडे पूजन करतात, तर ते आहारीय वनस्पती म्हणून ती वापरली जाते. आहारामध्ये त्याच्या जे शेंगा येतात त्याचे लोणचं तयार करणं, पोळ्या तयार करणं, भाजी तयार करणं, वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून ते वापरलं जातं. तर ते तेवढं, कारण ते जंगल प्रदेशात येणारं झाड आहे, ठीक आहे. आणि तुम्ही विचार करा की एवढी एनर्जी स्टोअर राहील, ताकद वाढेल, तर तिथे आकाशवायू तत्वाच्या वनस्पती जास्त आहेत. जसं बाभळी आहे, शमी आहे, किंवा सुरूचे झाड आहे. त्याच्यामध्ये पानं छोटे असतील, काटे असतील, आणि सरळ ड्रायनेस सहन करू शकेल, एवढी उष्णता सहन करू शकेल, एवढा तुरटपणा त्यांच्यात असेल, जो नॅचरली तिथल्या वातावरणामुळे तयार झाला. तर तिथल्या धातूला पक्क करण्यासाठी त्या झाडांच्या वस्तू खाणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. पाणी नाही आहे तरी त्या पाण्यानं पाणी असताही तेवढं ड्रायनेस सहन करू शकण्याचा चिकटपणा त्या औषधी वनस्पतीमध्ये पाहिजे. तर ते तिथले लोक तिथल्या औषधी वनस्पतीमध्ये, खाद्यपदार्थामध्ये शमीच्या शेंगा वापरतात, आणि ते लाखो रुपयाला विकल्या जातात एवढ्या मोठ्या करून. आपल्या इकडे शमीच्या झाडाला शेंगा तर लोक पाहत सुद्धा नाही, ते बाहेर देशात विकतात. खूप मोठा बिझनेस आहे त्याचा. आणि आपल्याकडे झाड असेल तर ते झाड फक्त राहू दे, त्याची पूजा करतात, बाकी काही त्याच्याकडून घेत नाही. म्हणजे याचा अर्थ देशभेदाने त्याच्यावर आलेले संस्कार आणि त्याच्यात असलेला बदल लोक तिथे वापरतात, आणि मग तो ॲक्सेप्टेबल आहे. पण आता जर समजा तिथे जाऊन कोणी ॲपल विकत असेल तर ते त्यांच्या दोषाच वाढवण्यासाठी कारणीभूत होईल. मग दोष सहन होणार नाही, तर अनुपदेशातला पदार्थ खात आहे म्हणून त्याला मधुमेहासारखे आजार होईल. वातज मधुमेहाचे प्रकार तिथे जास्त असतील, असं होईल. म्हणजे जे काय अरेंजमेंट चेंज होत आहे देशभेदानं असेल तर मग तुम्हाला देशभेदाची लक्षणं दिसतील, ठीक आहे. एका टॉपिकवर किती बोलताय? काल दोन प्रकारचे सामान्य काळ, ज्याचे क्षण, पल, घटिका, दिवस, महिने इत्यादी भाग कल्पितात, व रोगांची निरनिराळी अवस्था, जसे आमज्वर, पक्वज्वर इत्यादी. औषध लागू पडण्यास हे दोन्ही प्रकारचे काल लक्षात आणले पाहिजे. काही औषधे सकाळी घ्यावी लागतात, काही जेवणानंतरच दिली पाहिजे, काही ज्वर असतानाच द्यावी लागतात, व काही अंग निवाले असतानाच दिली पाहिजे. तर काळ भेद काय आहे? तर काळ सर्वात मोठी एंटिटी काय असते तर काळ. काळाच्या रूप सगळ्या गोष्टी बदलतात. आज जे आहे ते विचार उद्या राहणार नाही, कारण काळ त्याला बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. आज 1956चे किंवा सुरुवातीच्या काळातले पिक्चर आपण पाहत नाही, कारण तो काळ बदलला. आता आपल्याला त्याच्यानुसारचे सगळे ज्या काही साधनं आहेत ते घेऊन आपण ते पाहतो. आणि ज्या काळात जी गोष्ट असेल ती रिपीट होऊ शकते का? होऊ शकते, कारण ते काळाच्या महिमेनुसार तुम्हाला पुढं हे आहे. तर दिनचर्या, ऋतुचर्या, वातावरण बदल आणि दिवसाच्या अरेंजमेंट्स जे आहेत ते आपण बोललेलो आहे याच्यामध्ये, की सूर्यचंद्र आणि याच्याशी संबंधित आहे. तर प्रत्येक काळानुसार, जसं की सकाळी 6 ते 10, 10 ते 2 आणि 2 ते पुन्हा 6 कफ वात, कफ पित्त वात, ठीक आहे. अहोरात्रीमध्ये तसंच, बरोबर आहे. 6 ते 10 मध्ये रात्रीचं सेम तसंच आहे. आपण वात पित्त कफ, तर आपल्याला ते पहिल्या याच्यात 6 ते 10 रात्री वात, नंतर पित्त, नंतर सकाळी कफ, असं का? नाही, रात्रीच्या अंतला वात सांगितलं. बरोबर, तसंच आहे. आपल्याला ते जेव्हा क्लॉक येते ना, तर 6, 10, 2, 6 कफ, तुमचा पित्त आणि वात असंच आहे. तर ते जेवणाच्या बाबतीत तेच सांगितलं, दिनचर्याच्या बाबतीत तेच सांगितलं. तेव्हा तुम्हाला त्या त्या काळामध्ये सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये पण तुम्हाला डिव्हाइड करावं लागेल, आधी, मध्य, अंत. म्हणजे वातकाळामध्ये सुरुवात, मध्य
आणि शेवट वातकाळाचा. तर त्यानुसार सगळ्या औषधीचे अरेंजमेंट केलेले आहे. मग वातकाळामध्ये कुठल्या वायूवर आपल्याला काम करायचं आहे, कुठल्या वायूवर आपल्याला काम करत असताना कुठल्या पित्तावर काम करायचं आहे, कफावर काम करायचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला अरेंजमेंट बदलावं लागेल. ठीक आहे. औषधाचे आपण इथं पाहतो 6-6चं औषध दिलेलं आहे, 7-7चं दिलेलं आहे, 10-2चं दिलेलं आहे. तर हे सगळे काळ कसे आहे, तर त्या औषधाचा उपयोग त्या दोषावर जाण्यासाठी आणि त्याच्या सगळ्या अवस्थात बदल करण्यासाठीचा विचार केलेला आहे. दोष हे स्थानानुरूप पण आहेत आणि दोष स्वरूप पण आहेत. म्हणजे आता एखाद्या स्थानाचा विचार करता दोष त्या स्थानात असणं हा पुढं 12व्या अध्यायात येणार आहे, पण तिथे डिस्कशन करू. आता फक्त एवढं विचार करू की काळाचा विचार असा करा की तुम्ही त्या काळानुसार औषधाची अरेंजमेंट करता. जिथे दोष प्रकोपित आहे त्याच्यानुसार किंवा दोषाला कमी करायचा आहे त्या दोषानुसार विचार करून औषधाचा वापर करू शकतो. ठीक आहे. भोजनाचा काळ ठरलेला आहे, निश्चित आहे. तर त्या सगळ्या काळाचा विचार केला तर इथं आता काय वाक्य लिहिलं आहे आपण वाचलेलं आहे. तर त्या टायमिंगचा तसा महत्व आहे की त्या काळामध्ये तो दोष प्रकुपित किंवा संचय अवस्थेत आहे किंवा प्रसर अवस्थेत आहे हे आपल्याला डिसाईड करावं लागेल आणि नंतर औषध द्यावं लागेल. समजा आता मला औषध द्यायचं आहे की वाताच्या संचय अवस्थेत द्यायचं आहे, तर सकाळी 6 किंवा प्रकुपित अवस्थेत द्यायचं आहे तर 6 वाजता देईल. वातकाळ संपत असताना ती प्रकुपित अवस्था आहे. मग आपण ते मळ साफ होण्याच्या पूर्वी किंवा मळ साफ झाल्यानंतर पहिल्यांदा ते आपण औषध दिलं तर ते बरोबर वातकाळाच्या एंडला पोहोचेल 6 वाजता. आणि ते 7 वाजता दिलं तर कफकाळाच्या सुरुवातीला, कारण कफाला आपल्याला वाढू द्यायचं नाही आहे, तर आपण कफाच्या सुरुवातीच्या संचय अवस्थेतच त्याला औषध देणार आहे. तर आरोग्यवर्धिनीसारखं औषध अवरोध दूर करणार आहे, कफाचं जे आहे ते विघटन करणार आहे, तर त्या ठिकाणी आपण ते वापरू शकतो किंवा काढा एखादा वापरू शकतो. कुठलंही असं औषध ज्याला कफ कमी करायचा आहे ते तिथं वापरता हरकत नाही. 10-2ला तिचं औषध गेलं तर ते पित्ताच्या काळाची सुरुवात आणि पित्त काळाचं शेवट असं दोन्हीवर काम करणार. कारण की आपण पित्ताला जास्त बॅटेज देतो, त्याला जावयासारखे सांभाळावं लागतं. तर सरळ तुम्हाला सुरुवात आणि शेवट, संचय अवस्था महत्त्वाची आहे आणि प्रकोपित अवस्था महत्त्वाची आहे. तसं तर तिन्ही अवस्था महत्त्वाची आहे. 12 वाजताची अवस्था महत्त्वाची आहे, जे की पीक राहील त्याचं. तर ते तुम्हाला प्रत्येक व्याधी जो आहे, ज्याला आजार झालेला आहे तो आणि जो आजार आहे तो, या दोन्हीचा विचार करून द्यावा लागतो. आजार आणि व्याधीत आणि व्याधी दोन्ही डिफरन्स आहे. ज्याला आजार झालेला आहे तो व्यक्ती आणि जो त्याला आजार झालेला आहे तो आजार, अशा दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे. त्या दोन्हीचा विचार करून औषध द्यावं लागतं. औषधी मुख्य तत्वे करून 2 प्रकारची आहेत, शोधन व शमन. शोधन म्हणजे जे शरीरातील दोषास बाहेर काढून टाकते ते. शमन म्हणजे जे कुपित झालेल्या दोषांचा जाग्याच जागी उपशय करीते. गेळफळ तेड इत्यादी शोधन औषधी उदाहरणे आहेत व गुळवेल, घमासा वगैरे शमन औषधींची उदाहरणे होत. इथे तेच दिलेलं आहे. आपण आता जे बोललो की दोषाचं जी अवस्था आहे, स्थान अवस्था म्हणजे स्थानामध्येच असेल तर संचय, नंतर प्रसर, नंतर प्रकोप. तर ते शमन कुठं करायचं आहे, संचन अवस्थेत काय करायचं आहे, प्रकोपित अवस्थेत काय करायचं आहे, प्रसर अवस्थेत काय करायचं आहे, तर ते संचय जे आहे सांगितलेलं आहे तिथे तुम्ही शमन करा. जिथे तुम्हाला प्रसर अवस्था दिसत आहे तिथं आणि प्रकोपित अवस्था दिसत आहे तिथं शोधन करा. तर ते कोपन औषधं कुठं वापरायची आहे, शमन औषधं कुठं वापरायची आहे, तर ते काळ ठरवेल आणि अवस्था ठरवेल किंवा त्याचे ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्या कुठल्या पोझिशनला आहे. प्रसराच्या पोझिशनला असेल तर तिथं आपण शमन वापरू शकतो किंवा आपण शोधनही वापरू शकतो. पण जिथं प्रकोपित झालेलं आहे तर त्याला शोधन महत्त्वाचं आहे. काल आपण जसं बोललो की यार उत्क्लेश होत आहे, शरीराच्या बाहेर निघण्यासाठी ते तयार आहे, सारखी शिंक येत आहे, शिंक सांगत आहे किंवा नाक बंद होत आहे, कंप्लीट नाक बंद होत आहे म्हणजे काय की तो प्रकोपित अवस्थेला आजार आहे आणि नाकातून शिंका खूप येत आहे. तर ती शिंका म्हणजे वायूला प्रकोपित अवस्था जी आहे ती दाखवत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मळमळ होत आहे, उलटीची अवस्था दाखवत आहे, जळजळ होत आहे, ही पण एक प्रकोपित अवस्था आहे. ही पित्ताची प्रकोपित अवस्था असते. कफाची प्रकोपित अवस्थेत तुमच्यात मळमळ होत जाईल.
ती जर तिर्यकगत झाली तर शरीरामध्ये चकते पडतील, ते पित्ताची उत्क्लेशित अवस्था आहे. तर तुम्हाला ते जे लक्षण दिसत आहे ती कशाची उत्क्लेशित अवस्था आहे हे पाहून प्रसर आहे, प्रकोपन अवस्था आहे, त्याचा विचार करून आपल्याला ते बाहेर काढावं लागतं. ठीक. वात पित्त कफापासून उत्पन्न झालेल्या सर्व शारीरिक विकारास अनुक्रमे करून बस्ती, विरेचन व वमन ही 3 शोधनात्मक औषधे श्रेष्ठ होत व तेल, तूप, मध ही 3 औषधे शमन वर्गामध्ये अनुक्रमे श्रेष्ठ होत. ठीक आहे. आता काय सांगितलेलं आहे? शोधनसाठी वातपित्त कफ, वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन, कफासाठी वमन. तर आपण असं करतो की वातासाठी बस्ती आहे, पित्तासाठी विरेचन आहे आणि कफासाठी वमन आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी शोधनाच्या अवस्थेत वापरतो, म्हणजे दोष प्रकोपित असताना आणि ते बाहेर निघत आहे अशा अवस्थेत असताना वापरतो. आणि सेम तसंच ज्या वस्तू शमन अवस्थेत आहेत, जसं मध आहे, तूप आहे आणि तेल आहे, हे त्याच्या शमन अवस्थेत वापरतो. मग जिथे शमन आपल्याला करणं अपेक्षित आहे तिथे आपण शमनासाठी ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. आणि जिथं दोष बाहेर काढायचे तिथं दोषाचा वापर विचार करतो. पण आपल्याला ते अवस्था कळणं महत्त्वाचं. जर अवस्था नाही केल्यानं उलटं आपण एकमेकाच्या कॅटेगरीत जाऊन बसलं तर सगळं पेशंट उलट सुरत होतो आणि आपल्याला शिव, ठीक आहे, किंवा येत नाही. आपल्याला त्याची बॉर्डरी सोडता येत नाही, बॉर्डर जी आहे ती क्रॉस नाही करता येत. जर जिथं शमन द्यायचं आहे तिथं शोधन देत बसले तर काय होतं? संचय अवस्थेत एखाद्या दोषाचं शोधन करण्याचा प्रयत्न केला, काय होतं? जे माणूस घरातच नाही आला त्याला घराच्या बाहेर हकलल्यासारखं, आलेल्या पाहुण्याला अपमान करून पाठवलं म्हणतो सून बाहेर. तर ते तशी अवस्था शरीरात होईल तर घरात सगळे भांडणं तयार होतील, दोष विकृत अवस्थेत प्रकोपित होतील, किंवा जो दोष कमी करण्याचा प्रयत्न त्याच्या विरोधी दोष तयार होईल शरीरात. आपल्याला त्याचे दोषाचं विकृत स्वरूप दिसायला लागेल, धातुगत अवस्था दिसायला लागेल. म्हणून मॉडर्न सायन्स जरी म्हणत असेल की त्यांच्यामध्ये ॲडव्हर्स इफेक्ट आहे, आयुर्वेदात पण ॲडव्हर्स इफेक्ट आहे, फक्त नकळत वैद्याच्या मागे एक सगळ्यात मोठा सपोर्ट आहे की आयुर्वेदाने काही होत नाही. आयुर्वेदामध्ये काही असं काही नाही आहे की त्यांनी नुकसान होत आहे, हे लोकांचं खूप स्ट्रॉंग बिलीव आहे. त्याचं कारण काय की जुन्या वैद्यांनी तेवढा अभ्यास केला होता, जुन्या वैद्यांमध्ये तेवढी कॅपेबिलिटी होती की ते दोष अवस्था, संचय अवस्था, प्रकोपित अवस्था, दोषाचं स्थान, दोषाचे ठिकाण, दोषाचे गुण हे सगळे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांना त्यावेळेच्या आयुर्वेदाच्या लोकांवर असलेला कॉन्फिडन्स आता 1000 वर्षानंतर तेवढाच बिल्ट आहे. त्यांच्या मनातला ठसा तेवढा पक्का आहे आणि त्या ठस्याच्या भरोश्यावर आपण प्रॅक्टिस करतो. त्यांनी केलेली जी मलाई आहे ती आपण खातो, एवढा त्यांचा विश्वास आहे. नवीन वैद्य किंवा जे काही असे ओव्हर कॉन्फिडंट प्रॅक्टिस करणारे वैद्य आहेत ना, काही पण होते, मी काही करतो, हे त्या अवस्थेत भेद करून त्यांचे आजार बऱ्यापैकी वाढवतात. ठीक आहे, पण इम्पॅक्ट एवढा का नाही आहे? कारण की शरीराला त्या अनुकूलता हजारो वर्षापासून आहे, म्हणून ते तुमच्या शरीरासोबत मॅच होतं आणि तुम्हाला सपोर्ट द्यायला लागतो. तुमच्या एखाद्या चुकीच्या ट्रीटमेंटला पण ते ॲक्सेप्टेबल कंडिशनमध्ये शरीराकडून नुकसान न होऊ देता शरीराच्या काहीतरी राहिलेल्या कमतरता भरून काढतात. कारण आयुर्वेदाची अरेंजमेंटच तशी की ते कमतरता भरून काढण्यात माहिती. एखादं समजा बायचान्स हा पेशंट आहे, त्याला आपण मोचरस बस्ती आपण दिली, आता त्याची अवस्था आपण पाहिली की आता भ्रूणाची अवस्था चालू झाली, आपण शोधन तरी करून घेत आहे, थोडंफार राहिलेले दोष काढून घेत आहे. बायचान्स समजा असं झालं असेल की त्याची अवस्था ती नाही, आम्ही बस्ती दिली, पण शरीर काय करते, शरीरामध्ये ती अरेंजमेंट आहे की शरीर पहिले दोष शोधन करून घेते, मग राहिलेलं जे शरीरासाठी शोधनाचं काम आहे ती शोधनं न करता ती भ्रूणाचे काम करू शकते. कारण की शरीरातली कमतरता भरून काढणं हे शरीराचं पहिलं कर्तव्य आहे. तर मग औषधाच्या अरेंजमेंट अशा काही दिवसानंतर तुम्ही करायला लागाल की ती एकाच वेळेस दोन्ही काम करते का? आता मी तिथं चुकून शोधन बस्ती दिली किंवा इतर कोणती अशी बस्ती दिली की जे दोषाचं मोठ्या प्रमाणात बाहेर काढेल, तर काय होईल? वातप्रकोप होईल, क्षय होईल, पेशंटला त्रास होईल. मग आपण तिथं अरेंजमेंट तशी करतो की दोषाचं क्षय नाही झालं पाहिजे, ग्रहण पण झालं पाहिजे, एकाच वेळेस दोन्ही फायदे होते का ते पाहू. आयुष्याचा वेध म्हटलं तर हे सगळ्या गोष्टी आल्या. झालं का?
थोडं कंप्लीट करून टाकू. किती वाजले? 11. 15-20 मिनिटात होऊन जातं. सर्व मनोविकारांवर सुविचार किंवा निश्चय, धैर्य व आत्मज्ञान वगैरे उत्तम उपाय जाणावा. वैद्य औषधी आता आपण त्याच्याच विषयी बोलू. आहे की नाही? म्हणजे विषय आधी बोलला गेला आणि नंतर ते वाक्य असं. वैद्य, औषधी द्रव्ये, चाकर व रोगी यांना वैद्यक्रियेचे पादचतुष्टय म्हणजे 4 पाय म्हणतात. या प्रत्येकामध्ये 4 गुण अवश्य असले पाहिजे. वैद्याचे गुण: वैद्य दक्ष, गुरुजवळ शास्त्र पडलेला, सुचिरभूत व क्रिया पाहिलेला असावा. तर हे 4 गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. हो का? आता 600 आणि 250, 850, 850 लिहा तिथे. वरचे राहिले 350 राहतात ना, 350 बॅलन्स ठेवा. दक्ष, गुरुजवळ शास्त्र पडलेला, सुचिरभूत व क्रिया पाहिलेला. याच्यातला एकही गुण नसेल, ठीक आहे, तर तो वैद्य नाही आहे. ठीक आहे. आपण दक्षता असलीच पाहिजे. दक्षता कधी येते? शास्त्र जास्त अभ्यास केला, गुरुकडे राहिले तर दक्षता आपोआप येते. दक्ष हा गुण असा आहे जो अनुभवातून येतो. बरोबर आहे. तुम्ही दक्ष कधी असाल? तुम्ही पाहिलं असेल की असं चूक झाली की असं आपल्याला करायचं. ठीक आहे. त्या दिवशी एकदम ते एरंडाचं तेल गरम झालं होतं तर आपण लगेच त्याच्यात ते टाकून दिलं. तिथे काय केलं आपण? आधीच्या गुणातून आपल्याला माहीत होतं की आपल्याला तेज तत्व कमी करायचं, इतकं तेज मोठ्या प्रमाणात पृथ्वी तत्व टाका. तर ते पृथ्वी हो चालतं. आपण ते कमी करून घेतलं. जसं ते कमी केलं तर लगेच त्याचं टेम्परेचर कमी झालं. ठीक आहे. म्हणजे ती दक्षता जी आली तिथे ती अनुभवातून आली. आणि पुढच्या वेळेस सूचना दिल्या आपण की इथं पाणी पण पाहिजे ठेवलेलं. असं काही चुलीवर औषध असेल तर पाण्याची बकेट पाहिजे. एक असं वस्तू पाहिजे की जी आग बाजूला काढेल, ती तिथं पाहिजे. आणि 2 रुमाल पाहिजे किंवा कपडे पाहिजे. तर ही दक्षता आपण अनुभवातून तिथे सांगितली की हे तुम्हाला लागेल. पहिल्या वेळेस ती चेकलिस्टमध्ये आपण टाकून देऊ की नाही हे असल्याशिवाय औषध नाही करता येणार. म्हणजे एमर्जन्सीमध्ये आपण काहीतरी जंप मारणारं पाहिजे. जंपर असते ना, काही झालं तरी उड्या मारत आहे. एखादा व्हिडिओ पाहिला असेल ना यूट्यूबवरचा, ते आग लागते, पेट्रोलच्या कॅनला टाकी येते पेट्रोलची आणि ते भरत असताना आग लागते. तो जंपर लगेच पाईप आतमध्ये ठेवतो, उडी मारतो, वरून जाऊन कॅन बंद करतो, इकडे जाऊन बटन बंद करतो. तो जो असतो तो दक्ष आहे. एकाच वेळेस 3ही काम त्यांनी केले. मॅनेजर फक्त असं करतो. नाही करा ना, तुमच्या हाताने करा, काय प्रॉब्लेम. मला माहीत आहे तुम्ही फक्त अशी रेश मारा 850. तर तुम्हाला तसं दक्ष व्हायला पाहिजे. आणि ते दक्ष गुरुकडे राहूनच शिकू शकतं. गुरुने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ऐकल्या, प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या केल्या आणि जसं सांगितलेलं आहे तसं वागण्याचा प्रयत्न केला तर ती दक्षता आपोआप येते. नाहीतर ते किती काही प्रयत्न केले ते येत नाही. जो एखादं काम सांगितल्यानंतर मी करू की बाजूचा करेल हा विचार करतो, तो दक्ष होऊच शकत नाही. लिडरशिप जी असते ना ती माझ्यापासून सुरुवात होते आणि माझ्यापर्यंत संपते. असा विचार जे करेल तोच पुढं जाऊन काहीतरी वेगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे ही काम माझं आहे का, मी हे काम करायला पाहिजे, असे 3-4 प्रश्न त्याच्या डोक्यात आले तोपर्यंत ते काम दुसरं करत आहे. तर जो करत आहे तो लीडर, तो दक्ष असेल तोच काहीतरी करू शकतो. कारण की दक्षता तेव्हाच येते जेव्हा त्यांनी काही केलं असेल. ठीक आहे. शास्त्र काय शिकवतं? शास्त्र तुम्हाला ह्या दक्षतेकडे जाण्यासाठीचा मार्ग शिकवतो. जेवढ्या काही तुमच्या चुका असते ते रिपीट तुम्ही होऊ नये म्हणून तुम्ही शास्त्र अभ्यास पुन्हा करता. आणि गुरुनी सांगितले असल्यानंतर तो शास्त्र क्लिअर होते. जे शास्त्राला सांगायचं आहे ते गुरुच्या अपेक्षेनुसार जर असेल किंवा शास्त्राला जे अपेक्षा असेल ते गुरु सांगत असेल तर ते गुरु त्या पद्धतीने तुम्हाला दक्ष करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. होऊ शकते असं की नॉलेज नाही आहे, अभ्यास नाही आहे, अनुभव नाही आहे, पण तरी एखादं सांगत असेल की असं करून पहा.
मग ते तिथं दक्षता येणार नाही आणि मग ते फेल्युअरकडे जाईल. मग तुम्ही दक्ष, शास्त्राभ्यास, गुरुकडे ज्ञान आणि प्रत्यक्ष ते करत आहे. आपण ते प्रत्यक्ष करत आहे का? तर हो, हे चारही गुण आपण विचारात हे लक्षात येते की हे चारही गुण आपल्याकडे असतील तर आपण वैद्य म्हणून टॅग लावू शकतो. आपल्या पाठीवर वैद्य लिहिलेलं आहे, तर ते वैद्य लिहिण्याचं कारण तेच आहे की मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बसू शकतो आणि तो कॉन्फिडन्स जो आहे तो तेव्हाच येतो की आपण हे सगळं करत असेल. ठीक आहे. तर आता रुग्ण कसा असायला पाहिजे, परिचारक कसा असायला पाहिजे, सगळं दिलेलं आहे. त्यातले गुण औषध बहुकल्प, बहुगुण, संपन्न, ताजे, शुद्ध व यथायोग्य. औषध बहुकल्प, बहुगुण, संपन्न व रोगाच्या त्या स्थितीला योग्य ह्या 4 गुणांनी युक्त असलेले पाहिजे. सगळ्यात पहिले काय सांगितलेलं आहे? बहुकल्प. बहुकल्प. बहुकल्प म्हणजे काय? एकच औषध आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरत आहे. त्याचे कल्प वेगवेगळे असतात. तेच औषध तुम्ही मधासोबत वापरत आहे, तेच तुपासोबत वापरत आहे, तेच तुम्ही ग्रहणीत वापरत आहे, तेच तुम्ही कॅन्सरमध्ये वापरत आहे, तेच तुम्ही काय वॉटेवर तुमच्या डोक्यात येईल. पण तुम्हाला ते औषधाचं दोष परंपरा जर माहीत असेल, अवस्था माहीत असेल, तर तुम्हाला औषध बदलायची गरज नाही. तुम्हाला अवस्थाभेद करायचा. तुम्ही बरेचदा पाहत असाल आपल्या औषधं तेच राहतात, रिपीट तेच होतात. आपण काय करतो, फक्त अवस्थाभेद करून पाहतो आणि ती अवस्था जर आपल्याला भेद करता आली तर आपण औषधात फारसा बदल करत बसतो. ती एकदा दिलेली औषध निदान जर झालं नसेल तर औषध लागू पडत नाही, आपल्याला माहिती नाही. आणि तुमची हिस्ट्री, इतिहास बरोबर घेतलेला नाही आहे, दोषाची व्यवस्था किंवा अवस्था, प्रकोप, प्रसर जे आहे कंडिशन, त्या जर तुम्ही बरोबर पाहिल्या नाही तर तुम्ही औषध दिलेलं काही द्या, सोन्याचं सुवर्ण भस्म दिलं तरी लागू पडत नाही. म्हणजे हे आपण करून पाहिलेलं आहे की जिथे डोक्याने आपण म्हणतात ना की हे वापरून पहा, जसं MR येतात ते आपल्याला सांगतात की सर हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे. तर त्याचं सोपं उत्तर आहे, आपल्याला प्रोडक्ट नाही पाहिजे, आपल्याला औषध पाहिजे. औषध कसं पाहिजे तर ते असं पाहिजे. दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे ना, प्रोडक्ट आणि औषध. आपण सध्या प्रोडक्ट नाही विकू शकत, वैद्य प्रोडक्ट विकू शकत नाही. जर तो वैद्य असेल ते औषधच देऊ शकतो. ते वाचल्यानंतर लक्षात येईल. बहुकल्प, बहुगुण, एकच औषध विविध गुणांनी काम करणं. गुणांचा विचार करून औषधामध्ये त्याची स्थिती, देण्याची वेळ आणि व्यक्ती या सगळ्याचा संयोगात येणारा गुणातला बदल जो आहे त्याचा विचार करून औषध, एकच औषधं दिलं तरीही तेच काम करू शकते. बरेच औषध वापरून तेच काम होऊ शकते. पुढे आणखी कोणतं आलेलं आहे? शुद्ध. शुद्ध म्हणजे काय? वैद्यांनी स्वतः बनवलेलं किंवा वैद्य परंपरेतून आलेलं. कंपनीची औषधं वापरायला सांगितलेलं नाही आहे. कंपनीच्या औषधामध्ये सगळ्यात मोठं नुकसान काय आहे? तर सगळ्यात मोठं नुकसान आहे तिथं व्यवहार आहे आणि इथं जागृत रुग्णसेवा. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या रुग्णासाठी किंवा माझ्या विद्यार्थ्यांच्या रुग्णांसाठी मला ते करायचं आहे किंवा रुग्णासाठी करायचं. ही जी एक मनातली शुद्ध अवस्था आहे, शुद्ध पाहिजे ना. शुद्ध कोणत्या पद्धतीने असेल? एक तर करण्याची पद्धत शुद्ध आणि भावना शुद्ध. जर व्यवहार असेल तर तिथं काय होईल की ते औषध काही वेळाने काम करण्यापेक्षा व्यवहार जास्त होईल. तुम्ही पाहाल की बाकीचे वैद्य लोक किंवा वैद्य नाही पण डॉक्टर लोक, तर त्यांचं ठरलेलं असतं की मला याच्यातले 20% मिळाले पाहिजे, 40% मिळाले पाहिजे. तिथे व्यवहार आला म्हणजे त्यांच्या प्रत्येक ॲलोपॅथी डॉक्टरांच्या OPDs जे आहे ते त्यांच्या फार्मसिस्टसोबत कनेक्ट असतात. जेवढा सेल झाला तेवढा त्यांना त्यांच्यावर पर्सेंटेज मिळतात. मग आता तिथं भावना अशुद्धी आली, मग तिथं भावना अशुद्धी आली, तिथं रुग्णसेवा संपली. तिथं काय होणार आहे? रुग्णाकडून पैशाची आपल्याला येणारी इन्कम याच्यावर जास्त भर दिला जाणार आहे. मग इन्कमवर भर दिला तर पेशंट कमी करण्याचा किंवा आजार कमी करण्याचा चान्सच येत नाही आहे. म्हणजे तुम्ही आजाराच्या अगेन्स्ट काम करत आहे. तर तिथं अशुद्धी हे जे लक्षण आहे मनाच्या बाबतीतलं आणि ते तयार करणारे येणारी अशुद्धी तर ते आहेच आहे. त्याची विचारच त्याच्या मागचा अशुद्ध आहे, तर ते तयार करताना जी येणारी शुद्धी काय असेल? ठीक आहे, तर तो फेल्युअर तिथे पण आहे. चौथा गुण काय सांगितलेला आहे? संपन्न. संपन्न याचा अर्थ काय की तुम्ही देताना त्याच्यामध्ये त्या भावनेनं देत आहे
की त्याला बरं करणार आहे, ती त्याची संपन्नता आहे. आता त्याला बरंच करायचं नाही आणि तुम्ही त्याला देताय फक्त एक नंबर ऑफ औषध त्याला वाढवायचं आहे म्हणून, तर ते औषध म्हणून काम नाही करत. आता समजा माझी बुद्धिमत्ता किंवा माझ्या निदानानुसार त्याला 2 औषधं 3 औषधं द्यायचे आणि पेशंटच्या मान्यतेनुसार 2 औषधांनी काम होत असताना त्याला माहिती आहे की बाबा मला 2च औषध काय, हां त्याच्या मानसिकतेसाठी एखादं औषध तुम्ही वाढवून देताय तर त्याच्या मनावर जाणारं एक औषध चालू झालं, ठीक आहे. आता तुम्ही 3-4 औषधं देताय तर हरकत नाही आहे. पण समजा पेशंटला लिस्ट ऑफ औषधं दिली तर ती काय झालं, व्यवहार झाला आणि तिथं पुन्हा संपन्नता त्यातली जी आहे त्याच्यातली परिपूर्णता संपली आणि मग ते काम करणं जे आहे, चांगलं काम करेल की नाही माहीत नाही, पण वाईट काम नक्की करून बसेल ते औषधामुळे होणारे आजार वेगळे सुरू होते, ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे आयुर्वेदात आहे, ठीक. चाकर इमानी सुचिरभूत दक्ष व बुद्धिमान असतात. आता आपल्याकडे जे काम करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये असलेले गुण, तर त्यात काय पाहिजे, तो पण दक्ष पाहिजे वैद्यासारखा. वैद्यातला आणि सहयोगी सहकर्मी जे आहे त्याच्यामध्ये एक गुण सारखं सांगितलेलं आहे, दक्ष. कारण की तो वैद्याच्या हाताखाली शिकलेला आहे, तो अनुभवी आहे, ठीक आहे. आणि त्याच्याकडे वैयक्तिक जी एखादी गोष्ट लक्षात आकलनाची क्षमता आहे आणि अनुभवाची क्षमता आहे ती त्यांनी जर वापर करून दक्षता दाखवली तर रुग्णाचे प्राण वाचतील. कारण की वैद्य एकटा काही नाही करू शकत, वैद्याला पाहिजे कोणीतरी त्याच्यासोबत असलेला सहकर्मी की जो त्यांनी सांगितल्यानंतर, जसं त्या दिवशी आपलं झालं की जे तिथं पाहिजे आहे ते अरेंजमेंट नव्हती, म्हणजे काय, ती दक्षता तुमच्या सहयोगी किंवा सहकर्मीसोबत नव्हती. जर ती असती तर ती वस्तू ऑलरेडी तिथं असती, तर वेळ वाचला असता. तर ही जी आहे ही आपल्याला त्यांना एक तर शिकवावं लागेल किंवा ते तसे ऑलरेडी असतील, ठीक आहे. आता समजा बायचान्स त्या ठिकाणी तिथे समोर असतात तर त्याच्या ते लगेच लक्षात आलं असतं, पण त्या दिवशी मामा होते, मावशी होत्या आणि ते मी थोडंसं आधू पडलो, एकट्याच्या हातात सगळं होतं पण दुसऱ्याला ते सुचण्यासाठी दुसरीकडून तीच बॅकिंग पाहिजे, तर ते आणखी प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला मिळालं असतं. रोगी श्रीमान वैद्याचा चाकराचे राहिले ना, सुचिरभूत शुद्धता पाहिजे, मनाची शुद्धता पाहिजे, तो कपडे चांगले घातलेले असले पाहिजे, प्रेझेंटेशन त्याचं चांगलं असलं पाहिजे. कारण की वैद्यासोबत रुग्ण काही वेळा बोलत नाही, पण नंतर तर जो रुग्ण आहे तो तिथे जास्त बोलतो, मनातल्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगतो, वैद्याला नाही सांगत. वैद्याला तो फक्त कामापुरत्या गोष्टी सांगतो, पण भावनिक गोष्टी जे असतात ते सहकार्याला जास्त सांगतात, काही वैयक्तिक गोष्टी सांगतो. तर त्यांनी ते सुचिर पद्धतीने घेतल्या पाहिजे, दुसऱ्याला सांगितलं नाही पाहिजे किंवा फक्त वैद्यालाच सांगितलं पाहिजे. त्यांनी त्याच्यासोबत चुकीचे व्यवहार नाही केले पाहिजे, पैशासाठी त्याच्यासोबत मॅनेजमेंट नाही केलं पाहिजे. तर ही सुचिता त्याच्याजवळ असली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर इमानी म्हणजे तो वैद्यकीय व्यवसायाबद्दल प्रामाणिक असला पाहिजे, त्याला ती त्याच्या वैद्याबद्दल असलेली आस्था त्याच्यामध्ये असली पाहिजे की नाही बाबा आपले डॉक्टर जे आहेत किंवा आपले वैद्य जे आहेत ते त्यांच्या चांगल्या कामासाठी आपली मदत मागत आहे, या भावनेने त्यांनी ते केलं पाहिजे. बॅकडोअर काम नाही केले पाहिजे, त्यातला गुण आहे. रोगी श्रीमान वैद्याचे ऐकणारे. आता रोगी ही एंटिटी अशी आहे किंवा रोगी ही व्यक्ती अशी आहे की या तिघांपेक्षा वेगळी आहे. औषध वैद्याच्या हातातलं आहे, त्याचं सहकार्य त्याच्या हातातला आहे, तो स्वतःच्या हातातला आहे, म्हणजे याच्यावर याचं कंट्रोल आहे. आता अनकंट्रोल जी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये याचं काही फार इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, तो त्याच्या स्वभावाने आपल्याकडे येत आहे, त्याचे गुण कसे पाहिजे. रोगी श्रीमान वैद्याचे ऐकणारे, आपली खरी हकीकत सांगणारा व धैर्यवान असेल. सगळ्यात महत्त्वाचा गुण आपल्याला जे त्रास देतो तसेही 4 गुण पाहिजे. आर्थिक ग्रंथकारांनी सांगितलं 4 गुण. श्रीमान म्हणजे काय, त्याच्याकडे कमीत कमी एवढा पैसा पाहिजे, 8 निरोगीपेक्षा क्वेश्चन म्हणतो, ज्याच्याकडे पैसा असते ना किंवा त्याच्या आजारासाठी दुरुस्त करण्यासाठी इतपत त्याच्याकडे पैसा आहे, तो त्याच्यासाठी लागणाऱ्या अरेंजमेंट्स करू शकतो. कारण वैद्य निदान करू शकतो, विचार करू शकतो, अरेंजमेंट करू शकतो, पण लागणाऱ्या वस्तू आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे असला पाहिजे, तर तो खूप काही करू शकतो. आणि
जीवनाच्या शेवटच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामध्ये जीवन हे प्रधान आहे, किंवा जीवन आपल्याला चांगलं करायचं आहे. तर त्याच्यासाठी त्याच्याजवळ मुबलक पैसा पाहिजे, वेळ पाहिजे आणि पैसा पाहिजे. पुढचं गुण काय? त्यानंतर वैद्याच्या ऐकण्यात. तर हा गुण आपल्याला पेशंट 90% जे बरे होतात पेशंट, ते फक्त एकदा वैद्याने सांगितलं आणि त्याने ते केलं असं असेल, तो पेशंट पहिल्या फॉलोअपमध्ये दुरुस्त होतो. जर नाही राहू दे, टाकून द्या, नाही तर टाकून द्या. किती 95 नाही 97 होता ना, 100 नंबर टाकायचा. तर वैद्याने सांगितलं आणि पेशंटने ऐकलं असं जर झालं तर त्याला किती दिवसात बरं वाटेल? जर निदान बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, तर लगेच दुसऱ्या दिवशीपासून त्याला बरं वाटायला पाहिजे. पण जो रुग्ण ऐकत नाही, मग त्याला वैद्याच्या पद्धतीने ऐकून द्यावं लागतं. ठीक आहे. आता एखादा पेशंट येतो, असं म्हणतो की सर मला असं वाटलं की ह्याची काही एवढी आवश्यकता नाही. तर बाबा पण ते काही मी टाईमपास म्हणून थोडी तुला औषध दिलं, जी काही गरज असेल ना, त्याला त्याच्या बुद्धीने तो काय करतो, त्याचं विचार करतो की नाही याची आवश्यकता नसेल, काय घेतलं नाही तरी चालेल, किंवा मी बाहेर खाल्लं तरी चालेल, एकदा नॉनव्हेज खाऊन पाहतो काय होतं ते. त्याच्या ज्या विचाराच्या पद्धती आहे त्याच्यामध्ये त्याला वैद्याला वेटेज किती द्यायचं, त्याने पथ्याला किती सांगितलेलं आहे, आहार औषधं घेतानाचे टायमिंग कसे सांगितले, याला किती महत्त्व द्यायचं, याच्यानुसार त्याचा आजार दुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल की नाही. बस मग ते तिथे महत्त्वाचं आहे की तो त्याने ऐकलंच पाहिजे. जुने वैद्य तर असे होते की ऐकलं नाही, एकदा सांगायचं, दुसऱ्यांदा सांगण्याची त्यांना गरजच पडायची नाही, ते हाकलूनच द्यायचे. तो तुझा आजार, तुझं औषध दुसरीकडून कर, काही गरज नाही मला. ठीक आहे. आताच्या काळात थोडंसं आपण त्यांना सॉफ्टली घेतो, ज्या दिवशी 20 पेशंट बसून दिसेल त्या दिवशी ते सॉफ्टनेस राहणार नाही. 15 पेशंटच्या वर जेव्हा आपल्याला ते वाटायला लागेल की ते पेशंट आहे आपले ऐकत नाही आहे, तर मग त्या पेशंटला आपण रिजेक्शन लिस्टमध्ये टाकू शकतो. आजही टाकतो. आजही जे पेशंट ऐकत नाही त्यांना आपण सरळ सांगतो की तू करत असेल तर कर, नाही तर करू नको. कारण ते होणार नाही आहे, प्रेमाने घेतलं तर ऐकणार नाही आहे, मग ते त्याला दुरुस्त होण्याची इच्छाच नाही. तर ते होय, ते तुला उदाहरण सांगितलं, ते खडलं पेशंट काल आले होते ना, की नाही, तर बाईला तसंच झालं होतं. ती 4 वर्ष अगोदर माझ्याकडे आली होती. तिला सांगितलं होतं की हे चालणार नाही सगळ्या गोष्टी. एकदा दोनदा सांगितलं, तिसऱ्या वेळेस तिने तरी ऐकलं नाही. तिला म्हटलं हे सगळ्या गोष्टी तू जे आहे ना तुझ्या नवऱ्यापर्यंत सीमित ठेव, माझे मी सांगत आहे तुला तसंच करावं लागेल, आणि ते केलं नाही तर ते बरं नाही होणार. तिच्या डोक्यात ते नवरा शब्द बसला. तिला असं वाटलं ते शब्द का वापरणार, म्हटलं करायचं तर कर, नाही तर करू नको. तेव्हापासून गेली, आलीच नाही. तिच्या नवऱ्याला पाठवून दिलं, तुम्ही असे बोलले म्हणून ती काही औषध घ्यायला तयार नाही, तुम्ही असं बोलायला नव्हतं पाहिजे. मला जे माहिती आहे नियम, त्या नियमात बसून औषध घेत असेल तर मी औषध देईल, नाही तर देणार नाही. 4 वर्ष तिने इकडे तिकडे खूप प्रयत्न करून पाहिले आजार दुरुस्त करण्यासाठी. चांगलं पित्त दुरुस्त होत नव्हतं. शेवटी पुन्हा मागच्या 2 वर्षापासून 1 वर्षापासून औषध घेतलं, तर तिला तेव्हा औषध लागू पडलं होतं. पण ते म्हणतं ना की अहंकार, मी का करू, हट्टीसिद्धीपणा, असं करून पेशंट स्वतःचा टाईम बरोबर करतो. जर वैद्य त्याला माहिती आहे की निदान आपलं बरोबर आहे, ज्ञानच होणार आहे, तर तो बिलकुल तसाच वागणार. आत्ता तरी थोडंसं आता आपण सोशल मीडिया वगैरेच्या याच्यामध्ये थोडंसं सॉफ्टली घेतो, कारण की आपल्याला नको वाटते त्या गोष्टी. उगाच आपला जो चांगला वेळ आहे तो त्याच्यात अडकू नये म्हणून आपण त्याचा विचार करतो. नाहीतर जुने वैद्य तर असे इतके स्ट्रॉंग होते ना, त्यांना पैशाची फिकीर होती ना, तू येशील बाबा माझं काम थांबेल असं काही विचार होता. नाही तर आत्तासारख्या बाकीच्या अरेंजमेंटमध्ये ते अडकलेले नव्हते, लोन घेऊन कोणते काही कामं केलेले होते. ठीक आहे ना, त्यांच्या बिल्डिंग मोठ्या मोठ्या होत्या. त्यांना फक्त एकच माहीत होतं, शास्त्र अभ्यास, शास्त्राचा अनुभव. ठीक आहे. त्याच्यामुळं कमीत कमी गरजांमध्ये मोठं त्यांचं विश्व होतं. तर त्याच्यामुळे त्यांना ते कोणाचीच हैगई पटायची नाही, आणि ते फटाफट पेशंटला रिजेक्शन लिस्टमध्ये टाकून द्यायचे. मग तो पेशंट हयागया करून पुन्हा त्यांच्याकडे आला, पूर्ण पाय पकडल्याशिवाय तर तो काय त्याला औषध देतो. ते पेशंटमध्ये तेवढं पेशन्स पाहिजे, तरच त्याला औषध द्यायचं. थोडंफारही काही कमी, आणि हे करावंच लागणार, कारण लोकांना बदलणं काही सोपं नाही आहे. त्यांना काहीतरी तुम्हाला दमदाटी करून त्याच्यावर काहीतरी अशा काही प्रतिक्रिया देऊन त्यांना सुधारावं लागणार, कारण ते अबोध आहे.
लहान मुलगा कसा असते अबोध, तसं त्याला वाटते की आजही चॉकलेट खाल्लं, बरं झाल्यावर हे चॉकलेट खाल्लं तर काहीच फरक पडणार नाही. पुढे आपली खरी हकीकत सांगणे. हा एक मोठा पॉईंट आहे. बरेच पेशंट असं सांगत नाहीत. एखादी घटना, एखादी गोष्ट ती लपवून ठेवतात. ठीक आहे, तर मनात मग आता मग त्या मुलाला केलं तर तसंच एक उलटा एक प्रयोग आहे की एखादी अशी वाईट घटना मुलींच्या बाबतीत घडते, मुलांच्या बाबतीत घडते, ती वाईट घटना त्यांना पुन्हा पुन्हा आठवते आणि ती त्यांना त्रास देते, तर ती त्यांच्या मनामध्ये खोलवर घर करून बसलेली असते आणि तो प्रयत्न करूनही ती गोष्ट विसरू शकत नाही. तर त्याच्या ठिकाणी अडकून पडलेले शरीरातले जे मनातले जे दोष आहेत ते त्याला शरीराची प्रकृती ठीक करण्यासाठी मदत करत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला काय, प्रत्येक गोष्ट वैद्याला सांगणारा पाहिजे. आजाराशी संबंधित प्रत्येक गोष्ट, एखादी काही महत्त्वाची नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण आजाराशी संबंधित विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जसं स्त्रियांच्या बाबतीत असते, काही गोष्टी त्या सांगत नाहीत, पण त्याचा संबंध आजाराशी आहे का हे जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत ते सांगणार आहेत. पण तसं कळल्यानंतरही काही गोष्टी सांगितल्या नाही तर मग ते आजार दुरुस्त व्हायला कठीण असेल. तसं ते प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. व्याधी दोन प्रकारचे, साध्य व असाध्य. या प्रत्येकाचे पुन्हा सुखसाध्य व कृतसाध्य आणि याप्य व अनुपक्रम असे अनुक्रमे दोन दोन पोटभेद आहेत. जो व्याधी सर्व औषधे सहन करणाऱ्या जितात्मा तरुण पुरुषांमध्ये मर्मस्थान सोडून उत्पन्न होत नाही.